नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 मराठीच्या पहिल्या सकाळच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे. 1 जून ते 5 जून दरम्यान 5 दिवसांमध्ये राज्यभर 195 ठिकाणी धाडी त्यांनी टाकल्यात. या कारवाई दरम्यान 192 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल 1,99,00,000 प्रतिबंधित माल जप्त करण्यात आलेला आहे. कडक कारवाईवरून तुकाराम मुंढेंचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कारवाईविषयीचे रोज अपडेट प्रसारमाध्यमांवर येत आहेत. तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईविषयी आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. 1 जून ते 6 जूनच्या दरम्यान 5 दिवसांमध्ये 195 धाडी त्यांच्या विभागाने टाकलेल्या आहेत. 192 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 1.99 कोटींचा माल जप्त करण्यात आलाय. कोकण विभागामध्ये सर्वाधिक 79 धाडी टाकण्यात आल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 123 FIR दाखल करण्यात आलेले आहेत. अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय. 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झालेली आहे. यामुळे देशभरातील सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचा दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे झालेला आहे. 3 महिन्यांनी घरगुती सिलेंडरचा दर वाढलेला आहे. यापूर्वी 7 मार्चला घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी 1 जूनला व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झालेली होती. व्यावसायिक सिलेंडरच्या या दरवाढीनंतर अवघ्या 6 दिवसांमध्ये घरगुती ग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडलेला आहे. आता मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचा दर 941 रुपये असणार आहे. आखाती युद्धामुळे ही दरवाढ केल्याचं सरकारचं म्हणणं आहे.